जर का तुम्ही असं विचार कराल ना कुठलाही उद्देश स्टार्ट करताना, की माझ्याकडे हे एजन्सीज नाही आहेत, जसे टियर 1 सिटीजच्या हं, लोकांकडे हं. आहेत. माझ्याकडे ॲक्सेसिबल नाही आहे काय-काय त्याच्यामुळे मी पुढे जाऊ नाही शकत आहे. हे जर का असा तुम्ही विचार कराल ना, मग तुम्ही काही चालू केल्यानंतर पण ही विचारधाराच तुमच्यामध्ये राहील आणि तुमची प्रगती कुठे ना कुठेतरी एका लेव्हलपर्यंतच राहील. हं, हं, हं. असा विचार करा ना, की मी चालू करतो. चालू करताना तुम्ही मग चालू करताना असा विचार करा, की मी कोणासाठी चालू करतोय? जसं आपल्या पहिल्या प्रश्नामध्ये आपण बघितलं, की आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. हं, हं. आता तो प्रॉब्लेम तुम्ही खेडेगावामध्ये राहून असं नाही, की कुठल्या स्वित्झर्लंड का यूएसमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. हं. तुम्हाला तो प्रॉब्लेम जर का स्वित्झर्लंड आणि यूएसमध्ये दिसत असेल आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल, तुमच्या प्रॉडक्ट तिकडे पोहोचवण्यासाठी, तर करा. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण तसाच प्रॉब्लेम तुम्ही इथे पण कुठलाही निवडून तो सॉल्व्ह करण्यामागे लागू शकता. हं, ते आधी करा. हं, ते उतरा त्या मैदानात करण्यासाठी. हं, तर जेव्हा तुम्ही हे सगळी गोष्टी करायला चालू कराल, जेव्हा धाडसपणे तुम्ही हे सगळी गोष्ट एकदा स्टार्ट कराल, हं. कुठे ना कुठेतरी ॲटलीस्ट मायनसमधून झिरोपर्यंत याल. हां. झिरोपर्यंत आलात, त्याच्यानंतर मग रस्ता जो आहे 1, 2, 3चा तो सोप्पा होऊन जातो. कारण मग झिरोवर आल्यानंतर लोकांमध्ये पण तुमचा प्रॉडक्ट गेलेला असतो. तुमचा हं. जरा आयडिया पोचलेली असते तुमच्या प्रॉडक्ट्सची.